गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण आपला नेक्स्ट पार्ट बघणार आहोत. आपला लास्ट सेकंड लेक्चर असणार आहे. मीन्स यानंतर आणखी एक टॉपिक बाकी आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करू. त्यानंतर आपला ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस हा लेसन कंप्लीट होणार. सो लास्ट सेकंड पॉईंट दॅट इज अडोलसन्स. नाउ व्हॉट इज अडोलसन्स? ज्या स्टेजमध्ये तुम्ही सगळे आहात, मीन्स जेवढी 12th स्टुडंट सध्या जे व्हिडिओ बघत आहेत, हे जेवढे एज ग्रुप आहे स्टुडंटचा, या एज ग्रुपचे जे ही स्टुडंट्स जी स्टेज फेस करत आहे ती स्टेज मीन्स व्हॉट इज अडोलसन्स. या स्टेजमध्ये तुम्ही लहानही नसता आणि अडल्ट पण नसता, मीडियम स्टेज असते. ही तुमची ग्रोथ होत असते. इन एव्हरी फेजेस ग्रोथ होत असते. फिजिकल, मेंटल, सोशल, इमोशनल या सगळ्या गोष्टींची, हे जे काही फॅक्टर्स आहे या सगळ्या फॅक्टर्सची ग्रोथ होत असते. खूप काही इम्बॅलन्स असते. आता ही स्टेज काय असते? तुमच्या बोर्ड्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी हा टॉपिक बोर्ड्समध्ये येणार आहेत. या पॉईंट ऑफ व्ह्यूनी न बघता तुमच्या लाईफसाठी किती इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ह्या सगळे जे काही पॉईंट्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहेत ते समजून घ्या. हा जो टॉपिक आहे तो तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्यामागे काही रिझन्स आहे. फर्स्ट रिझन, तुमची एक्झाम तर ते असेलच, त्यात काही मीन्स सेकंड ॲस्पेक्ट नाही, बट मेन इम्पॉर्टंट रिझन हा टॉपिक तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन करण्याचं, दॅट इज ज्या स्टेजमध्ये तुम्ही आहात त्या स्टेजबद्दल तुम्हाला कंप्लीट नॉलेज असणं इम्पॉर्टंट आहे. बिकॉज ही स्टेज अशी असते की तुम्ही अडल्ट, जी काही तुमची अडल्टहूड आहे त्यापर्यंत तुम्ही ग्रो करत असतात. तर हा जो ग्रोईंग पिरियड आहे यामध्ये तुम्हाला राईट वे जर मिळाला तर देन यू विल बिकम मीन्स मोर रिस्पॉन्सिबल, मोर सक्सेसफुल इन युअर फ्युचर गोल. म्हणजे जे काही तुमचे फ्युचरचे गोल्स आहे, तुमची लाईफ असणार, हे जे काही सामोर जे तुम्ही फेस करणार आहे त्यासाठी प्रिपेअर होण्यासाठी आता जी तुमची स्टेज आहे त्या स्टेजला राईट वे मिळणे इम्पॉर्टंट आहे. बिकॉज या स्टेजमध्ये तुमच्याकडे 2 वेज असतात. एक असतो राईट वे, जो तुम्हाला या स्टेजमध्ये बिलकुल आवडणार नाही, त्या वेकडे तुम्हाला मीन्स पाहायलासुद्धा आवडत नाही. आणि दुसरा वे असतो जो तो खूप इंटरेस्टिंग वे वाटतो, बट इट इज नॉट गुड फॉर युअर फ्युचर. सो ते 2 वेमधून एक वे चूज करणं जो तुम्हाला हेल्प करेल फ्युचरसाठी, ती ही स्टेज असते. सो तुम्हाला राईट वे मिळणं इम्पॉर्टंट आहे. ड्यू टू दॅट रिझन दिस टॉपिक इज मेन्शन इन युअर सिलेबस. सो बोर्डसाठी तर प्रिपेअर करालच, बोर्डसाठी करून 2-3 मार्क्ससाठी प्रिपेअर कराल, बट हा टॉपिक जेवढा तुम्ही समजून घ्याल तेवढा तुमच्यासाठी बेटर राहील. सो आपण स्टार्ट करू आपला टॉपिक, दॅट इज अडोलसन्स. टेक्स्टबुकमध्ये जसं मेन्शन आहे त्याच आपण वेणी जाणार आहोत. फक्त तुम्ही समजून घ्या. हा टॉपिक जेवढा तुम्ही समजून घ्याल तेवढा बोर्डसाठी तर राहणारच आहे ऑब्वियसली, बट तुमच्यासाठी सुद्धा ते इम्पॉर्टंट आहे. सो टेक्स्टबुकमध्ये अडोलसन्सचे बेसिकली 1, 2 अँड 3 पार्ट्स आहे. आपण ते 3 पार्ट्स बघणार आहोत. फर्स्ट इंट्रोडक्टरी पार्ट आहे. आता अडोलसन्स काय असते मी सांगितलं की जेही आपण चाइल्डहूड, अडोलसन्स अँड अडल्टहूड हे असे 3 पार्ट असतात. या स्टेजमध्ये तुम्ही चाइल्डही नसता, अडल्टही नसता, मधातली स्टेज असते. या स्टेजमध्ये तुमचा ग्रोथ पिरियड असतो. प्रत्येक फॅक्टरची ग्रोथ होत असते. आयदर फिजिकल, मेंटल, सोशल, प्रत्येक फॅक्टर्सनी तुम्ही ग्रो होत असता. सो ती जी स्टेज असते दॅट इज अडोलसन्स. आता ही स्टेज कोणत्या इयरपासनं तर कोणत्या इयरपर्यंत असतं? दॅट इज इट लास्ट फ्रॉम 10 to 19 इयर्स. मीन्स 10 इयरपासनं तर तुम्ही जोपर्यंत 19 इयर्सचे होत नाहीत तोपर्यंत ही स्टेज स्टार्ट असते. 10th इयरचे जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमचं ग्रोथिंग जस्ट स्टार्ट होत असते, रॅपिड ग्रोथिंग स्टार्ट होत असते. 90, 20 और आयदर 21पर्यंत तुमची ग्रोथ स्टॉप होऊन जाते. या पिरियडमध्ये तुम्हाला आयडियल ग्रोथ, प्रत्येक फॅक्टरविषयी बोलत आहोत आपण, आयडियल ग्रोथ मीन्स तुम्हाला गेन होत असते. सो हा तुमचा जो काही पिरियड आहे हा डेव्हलपिंग पिरियड असतो. या पिरियडमध्ये तुम्ही जसे डेव्हलप व्हाल, जसे स्ट्रक्चर्ड व्हाल, तसेच तुम्ही फ्युचर लाईफमध्ये राहत असतात. या स्टेजमध्ये तुम्हाला आयडियल शेप मिळणं इम्पॉर्टंट असतं. तुम्ही मीन्स जे हे स्टुडंट आहेत त्यांच्याबद्दल बोलत आहोत आपण. हा जो आपला टॉपिक असणार आहे किंवा आजचं जे लेक्चर असणार आहे स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट आहे. सिमिलरली जे ही पॅरेंट्स आहेत स्टुडंट्सचे त्यांच्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या स्टेजमध्ये
म्हणजे स्टुडंट्सला असं वाटत असते की पॅरेंट्स आपल्या काही गोष्टी समजून घेऊ शकणार नाही बिकॉज ते मोठे आहेत आपल्यापेक्षा. बट एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्ही ज्या स्टेजमध्ये आता आहात त्या स्टेजमधून तुमचे पॅरेंट्स खूप आधी पास आऊट आहे. सो त्यांना तुमच्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आहे लाईफचा, तुम्ही ज्या स्टेजमध्ये आज प्रेझेंट आहात त्या स्टेजचा. सो जे काही तुमचे डाऊट असेल, क्वेश्चन असेल, तुम्ही या ज्या स्टेजमध्ये आहात, खूप इमोशनल इनबॅलन्स होत असतं, मीन्स खूप मूड स्विंग्स वगैरे होत असतात, तुमचं जेही काही असेल ते कम्प्लिटली तुमच्या पॅरेंट्ससोबत शेअर करायचं. ते काहीही असो, पॅरेंट्सपासून काहीच लपवून ठेवायचं नाही. स्टडीबद्दल डाऊट असो, सोशली काही जर क्वेश्चन्स असेल ते सगळे तुमच्या पॅरेंट्ससोबत शेअर करायचे. कारण की तुम्ही ज्या स्टेजमध्ये आता आहात त्या स्टेजमधून तुमचे पॅरेंट्स ऑलरेडी पास आऊट आहेत, त्यांना कम्प्लीट एक्सपिरियन्स आहे. सो बी फ्रेंडली विथ युअर पॅरेंट्स. आणि पॅरेंट्सने सुद्धा तुमचे जे काही चाइल्ड्स आहेत त्यांच्यासोबत फ्रेंडली बिहेवियर ठेवणं इम्पॉर्टंट आहे या स्टेजमध्ये. सो टेक्स्टबुकमध्ये स्टेजेस ऑफ अडोलसन्स आहे. 3 स्टेजेस ऑफ अडोलसन्स असतात, दॅट इज अर्ली स्टेज, मिडल स्टेज अँड लेट स्टेज. आपण बघितलं की 10 पासून तर 19 इयरपर्यंतचा हा जो पिरियड आहे हा 3 स्टेजेसमध्ये डिवायडेड आहे, दॅट इज अर्ली, मिडल अँड दॅट इज लेट. अर्ली, मिडल अँड लेट हे 3 पार्ट आहे अडोलसन्सचे. त्यामध्ये आता अर्लीमध्ये 10 to 14 इयर्सचा जो काही स्पॅन असणार तुमचा तो स्पॅन मीन्स दॅट इज अर्ली अडोलसन्स. यामध्ये काय होतं, मग तुमचा जोही ग्रोईंग और डेव्हलपिंग पिरियड आहे तो जस्ट स्टार्ट होतो, बेस स्लो ग्रोथ स्टार्ट होते. ज्याही तुमच्या ग्रोईंग कॅरेक्टरिस्टिक्स आहे, ॲबिलिटीज आहे त्या जस्ट ग्रो होणं स्टार्ट होत असतात. स्टार्टिंग पिरियड असतो हा तुमच्या अडोलसन्सचा. त्यामध्ये मीन्स ज्याही तुमच्या ग्रोईंग और मॅच्युअर्ड होण्याच्या ज्याही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या स्टार्टिंग पोझिशनवर असतात. टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे ते आपण एक वेळेस रिवाइज करून घेऊ, दॅट इज चेंजेस इन्क्लुडिंग बिगिनिंग ऑफ अपीरियन्स ऑफ सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स, ग्रोथ रिचेस टू इट्स पीक, रॅपिड फिजिकल ग्रोथ, कॉन्सन्ट्रेट थिंकिंग, डिफाईन बाउंड्रीज ऑफ डिपेंडन्स अँड इंडिपेंडन्स, सेल्फ एक्सप्लोरेशन, डेव्हलपिंग बॉडी इमेज, डेव्हलपमेंट ऑफ इंटेन्स फ्रेंडशिप, सिकिंग ऑफ काउंटर इन्स्टॅबिलिटी अँड इव्हॉल्युशन. आताच आपण बघितलं की हा तुमचा स्टार्टिंग पिरियड असतो, सगळ्याच गोष्टींची या पिरियडमध्ये स्टार्टिंग होत असते. सो दॅट इज अ अर्ली पिरियड ऑफ अडोलसन्स. कुठपासून तर कुठपर्यंत असतो, दॅट इज 9 year to 14 year. त्यानंतर मिडल पिरियड स्टार्ट होतो, दॅट इज मिडल ऑफ अडोलसन्स, दॅट इज स्टार्ट्स फ्रॉम 15 to 17 years. 15 इयरपासून 17 इयर्सपर्यंत हा मिडल पिरियड स्टार्ट अँड कम्प्लिशन होत असतं. यामध्ये जेही तुमचे कॅरेक्टर्स आहे ते डेव्हलप मीन्स मिडल ऑफ डेव्हलपिंग स्टेज असतात. अर्लीही नसतात और आयदर कम्प्लिटली डेव्हलपही नसतात, मिडलमध्ये असतात. सो तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे की जेही अडल्टिंग ॲबिलिटीज आहे, फिजिकल मेंटल ज्या काही अडल्टिंग ॲबिलिटीज आहे त्या 95% त्यांची जे काही ग्रोथ आहे ती मीन्स सस्टेन करत असतात और अटेन करत असतात. सो दॅट इज 95% ग्रोथ अटेन होत असते मिडल पिरियडमध्ये, दॅट इज 15 to 17 years. त्यानंतर नेक्स्ट जो पिरियड येत असतो अडोलसन्सचा, दॅट इज लास्ट पिरियड ऑफ अडोलसन्स, दॅट इज लेट पिरियड. या पिरियडमध्ये कम्प्लिटली ग्रोथ अटेन होत असते, 100% ग्रोथ अटेन होऊन जाते. अँड हा जो पिरियड आहे हा 18 to 19 और 20 काही केसेसमध्ये 20-21 सुद्धा असतो. सो दॅट इज लेट पिरियड ऑफ अडोलसन्स. या पिरियडमध्ये सगळे कॅरेक्टर्स कम्प्लिटली डेव्हलप होत असतात, कम्प्लिटली ग्रोथ होत असतात. तुमची जे ही मेंटल थिंकिंग ॲबिलिटी आहे किंवा डिसिजन पॉवर आहे या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत असतात. तुम्ही ॲज अ अडल्ट म्हणून तुमची एक आयडेंटिटी क्रिएट होत असते, तुम्ही स्वतःवर मोर डिपेंडंट होता. आपण लहानपणीपासनं तर 18-19 पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी पॅरेंट्सवर डिपेंड असतो. सो आणि आफ्टर दॅट पिरियड आपली एक ओन आयडेंटिटी क्रिएट करण्याचा आपल्याला एक वे मिळत असतो. सो दॅट पिरियड इज लेट अडोलसन्स, दॅट इज लास्ट पिरियड ऑफ अडोलसन्स. सो दिस इज इंट्रोडक्शन अँड स्टेजेस ऑफ अडोलसन्स. नाव जे काही फिजिकल चेंजेस आहेत आपण जे अटेन करतो, जेही आपल्यामध्ये
फ्रॉम चाइल्डहुड टू अडल्ट जे ही चेंजेस होत असतात ते एक वेळेस आपण बघून घेऊ. थ्री टाईप्स ऑफ चेंजेस असतात, स्टेजेस नाही, टाईप्स ऑफ चेंजेस असतात. फर्स्टमध्ये जे ही जनरल कॅरेक्टर्स आहेत ते डेव्हलप होत असतात. नेक्स्टमध्ये जे ही सेक्शुअल डेव्हलपमेंट आहे, सेक्शुअल कॅरेक्टर्स डेव्हलपमेंट आहे, सेक्शुअल बॉडी पार्ट्स जे ही आहेत ते डेव्हलप होत असतात. दॅट इज सेकंड स्टेज ऑफ डेव्हलपमेंट. अँड लास्ट इज दॅट इज इमोशनल सोशल चेंजेस. जे ही इमोशनल किंवा सोशली आपण जसं बिहेव करतो, इमोशनली स्ट्रॉंग, सोशल बिहेवियर, या सगळ्या गोष्टी आपल्या लहानपणी आपण तेवढं मॅच्युअर बिहेव करत नाहीत. इवन लहानपणी काहीच मॅच्युरिटी नसते, बट इन कम्पॅरिझन जेव्हा आपण 19, 20 और 18 या एज ग्रुपपर्यंत येतो त्यावेळेस आपल्यात भरपूर मॅच्युरिटी डेव्हलप होत असते, ग्रोथ होत असते. सो त्यामागे रिझन दॅट इज जो ही आपला डेव्हलपिंग पिरियड असतो त्या पिरियडमध्ये आपण प्रत्येक फॅक्टरनी डेव्हलप होत असतो. सो 3 चेंजेस होत असतात. दॅट इज फर्स्ट जे ही प्रायमरी कॅरेक्टर्स आहे, प्रायमरी ग्रोथ आहेत ते डेव्हलप होणार. सेकंड इज सेकंडरी ग्रोथ, दॅट इज तुमचे जे ही सेक्शुअल कॅरेक्टर्स असतात, पार्ट्स असतात ते सगळे डेव्हलप होत असतात. दॅन नेक्स्ट दॅट इज इमोशनल अँड सोशल ग्रोथ ही होत असते. दॅट इज 3 स्टेजेस ऑफ or 3 टाइप्स ऑफ फिजिकल चेंजेस दॅट गेन्स इन दॅट पिरियड. आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुमचं जे आयडियल टेक्स्टबुक आहे स्टेट बोर्डचं त्यामध्ये प्रत्येक लेसनमध्ये किंवा प्रत्येक हा जो आपण लेसन बघितला दॅट इज ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, यामध्ये मॅक्सिमम ऑलवेज रिमेंबर अशा नोट्स आहेत. या नोट्स जेवढ्या तुमच्या बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहेत तेवढ्या तुमच्या सोशल बिहेवियरसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जसं आपण एड्स हा डिसीज बघितला त्यामध्ये ऑलवेज रिमेंबर या नोटनी ज्याही आपल्या मिसकन्सेप्शन्स आहेत त्या डिसीजबद्दल त्या काय आहेत आणि आपण कसं अवेअर करू शकतो लोकांना त्या सगळ्या गोष्टी मेन्शन होता. दॅट इज हे तुम्हाला तुमच्या सोशल बिहेवियरसाठी हेल्प करतं. सिमिलरली या लेसनमध्ये सुद्धा मीन्स या टॉपिकमध्ये सुद्धा ज्याही तुमचा सोशल बिहेवियर्सच्या डेव्हलपिंगच्या ज्याही थिंग्स आहेत ज्या तुम्हाला हेल्प करेल सोशल बिहेवियरसाठी त्या मेन्शन्ड आहेत त्या बघून घेऊ. टेक्स्टबुकमध्ये मेन्शन आहे. आणि असंही सोशली तुम्ही ज्या स्टेजमध्ये आहात त्या स्टेजमध्ये जेवढे तुम्ही तुमच्या फॅमिलीशी कनेक्ट असाल, आय नो या स्टेजमध्ये आपण फॅमिलीशी दूर जात असतो. ही स्टेजच अशी असते की तुम्हाला बाहेरच्या गोष्टी जास्त अट्रॅक्ट करतात दॅन युअर फॅमिली. बट या स्टेजमध्ये जेवढे तुम्ही तुमच्या फॅमिलीशी कनेक्ट असाल तेवढं तुमच्या लाईफसाठी, तुमच्या फ्युचरसाठी बेटर असतं. काहीच नाही करायचं, दिवसभर आपण ज्याही गोष्टी करतो संध्याकाळी घरी आल्यावर आयदर आपल्या आईला, बाबाला किंवा मोठी बहीण, मोठा भाऊ जोही असेल त्यांना सगळ्या गोष्टी सांगायच्या A to Z. आपण कुणाकुणाला डेली डायरी लिहायची आवड असते, तसंच आपले जेही पॅरेंट्स आहेत त्यांना दिवसातून मीन्स आपण काय परफॉर्म केलं, स्कूलमध्ये काय झालं, देन स्कूलमधनं घरी येतपर्यंत काय झालं, या सगळ्या गोष्टी आपल्या आईबाबांना सांगायच्या. कधी कधी न कळत आपल्यामधून काही मिस्टेक होतात पण ती आपल्याला आयडेंटिफाय होत नाही. बट त्या मिस्टेक्स आपण जेव्हा आपल्या कंप्लीट डेली रुटीन आपल्या पॅरेंट्सला सांगत असतो त्यांना ती आयडेंटिफाय होते आणि ते आपल्याला त्यावर मेजर्स सांगत असतात. सो तुमचं जेही असेल ते कंप्लीट तुमच्या डेली रुटीनचं तुमच्या घरी येऊन तुमच्या आईबाबाला सांगायचं. दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस स्टेज. तुम्ही कितीही लहान असाल, कितीही मोठे होत असाल, तुमची एकच मीन्स सक्सेसफुल होण्यामागची जी प्रायमरी ॲक्टिव्हिटी असणार दॅट इज टू कनेक्ट विथ युअर फॅमिली. फॅमिलीशी कनेक्टेड राहायचं, दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट. जेही असेल ते आपल्या पॅरेंट्ससोबत शेअर करायचं. सो दॅट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर अडोलेसन्स. नाव मेंटल हेल्थ अँड अडोलेसन्स. तुमचा नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज मेंटल हेल्थ अँड अडोलेसन्स. आपण स्टेजेस बघितले, फिजिकल चेंजेस बघितले अँड मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट जोही तुमचं सोशल बिहेवियर असणार आहे ते बघितलं. नाव दॅट इज मेंटल हेल्थ अँड दॅट इज अडोलेसन्स. मी आधीच सांगितलं की ही जी स्टेज आहे तुमची यामध्ये खूप मेंटली इम्बॅलन्स होत असतं
आपण खूप काही गोष्टी आपल्याला खूप डिफरंट वाटत असतात, आपण आपली जी थिंकिंग प्रोसिजर आहे ती चेंज होत असते, आपण प्रत्येक गोष्टीविषयी थोड्या डिफरंट वेनी थिंक करत असतो. सो या स्टेजमध्ये काही मेंटल इश्यूज असतात, इश्यूज नाही, काही मेंटल चेंजेस असतात. मग ते मेंटल चेंजेस मीन्स खूप केअरफुली हँडल करावे लागतात. तुम्ही या स्टेजमध्ये एबल नाही आहात तुमचे मेंटल चेंजेस हँडल करण्यासाठी. सो त्यासाठी कोण हेल्प करेल सगळ्यात बेस्ट, दॅट इज युअर पॅरेंट्स. या स्टेजमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही जेवढे तुमच्या फॅमिलीशी पॅरेंट्सशी कनेक्टेड असाल तेवढं तुमच्यासाठी बेटर आहे. ते मीन्स इवन फॉर युअर बोर्ड्स असो, तुम्ही जेवढे फिजिकली मेंटली फिट असाल तुम्ही तेवढेच कॉन्सन्ट्रेटली अभ्यास करू शकाल. आणि ही स्टेज अशी असते की आपले डायव्हर्जन जास्त असतात दॅन कॉन्सन्ट्रेशन. तुमचा कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज होतो, बट सिमिलरली डायव्हर्जन्ससुद्धा इन्क्रीज होत असतात. सो डायव्हर्जन्सला अलग ठेवून तुमचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी एकच पर्सन्स मीन्स तुम्हाला हेल्प करू शकते, दॅट इज युअर पॅरेंट्स. सो बी कनेक्टेड विथ युअर पॅरेंट्स. आता टेक्स्टबुकमध्ये खूप काही मीन्स मेंटल स्टेजेसबद्दल हेल्थबद्दल मेन्शन्ड आहेत. सो खूप आपली मेंटल हेल्थ अशी होती की आपला कॉन्सन्ट्रेशन पॉवर इन्क्रीज होत असतो, बट मूड स्विंग्स खूप वास्ट होत असतात. खूप शॉर्ट पिरियडनी मूड स्विंग्स होत असतात. कधी कधी खूप राग येतो, कधी कधी आपण नॉर्मल असतो, कधी कधी आपल्याला राग काय येत आहे हे सुद्धा माहीत नसतं, बट राग येत असतो. हायपर ॲक्टिव्हिटीज बिहेव्ड होतात, हायपर टेन्शन, इवन समटाईम्स डिप्रेशनसुद्धा असतं. काहीच रिझन नसतं, बट डिप्रेस्ड फील होत असतं. सो ह्या ज्याही गोष्टी आहेत ह्या नॉर्मल आहेत, मीन्स ॲबनॉर्मल नाही आहे. प्रत्येक जो पर्सन आहे तो या स्टेजमधून जात असतो. ह्या गोष्टी प्रत्येकासोबतच होत असतात. फक्त या हँडल कशा करायच्या यावर सगळं काही डिपेंड असतं. सो हँडल कोण करू शकेल, दॅट इज युअर पॅरेंट्स. बी कनेक्टेड विथ युअर पॅरेंट्स. जेवढं तुम्ही पॅरेंट्सशी कनेक्टेड असाल तेवढं मीन्स बेटर आहे तुमच्यासाठी. मग आता त्या मेंटल याच्यात काही डिसीजेसचे नाव वगैरे मेन्शन आहेत, ते तुम्ही जो पॅरा आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टार्टिंगचे 2 पॅराग्राफ्स ते तुम्ही रीड जरी केले तरी इट विल बी सफिशियंट. खूप मीन्स जेही आतापर्यंत आधी आपण शिकलेलो आहोत त्यात सगळ्या गोष्टी मेन्शन आहेत. एक वेळेस रीड करून घ्या. फक्त काही डिसीजेसचे नाव आहेत, जसं अँझायटी झालं, एमनेसिया, देन ॲनॉरेक्सिया, न्यूरोसिस, हे जे काही स्मॉल डिसीजेस आहेत मेंटल हेल्थशी रिलेटेड, बस त्यांचे नावं नोटेड आहे, ते एक वेळेस रीड करून घ्या, तुमच्या लक्षात राहून जाईल. सो दॅट इज मेंटल हेल्थ अँड अडोलसन्स. आता हे जे काही स्टेज आहेत, WHO या स्टेजमध्ये कुठल्याच मेडिसिन्स ड्रग प्रिस्क्राईब केलेले नाही आहे. सो कुठलेच मेडिसिन्स घेणं, कधी कधी होतं की मीन्स मूड स्विंग्स होत आहेत, ग्रोथ होत आहे, चेंजेस होत आहेत, तर काही आपण डॉक्टर कुठलेच मेडिसिन्स प्रिस्क्राईब करत नाही या स्टेजवर, बट आपण आपल्या मताने काही मेडिसिन्स घेऊन घेतो. तसं कधीच करायचं नाही. या स्टेजमधून तुम्ही ज्या स्टेजमधून जात आहात त्या स्टेजसाठी कुठलेच मेडिसिन्स प्रिस्क्राईब नाही आहेत. हे जे काही स्टेज आहे हे नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल नाही आहे. प्रत्येक पर्सन, प्रत्येक ह्युमन या स्टेजमधनं जात असतो. सो असं फील नाही करायचं की हे माझ्यासोबत वगैरे का होतं. प्रत्येकच जण या स्टेजमधनं जात असतो. सो इट इज अ नॉर्मल थिंग. एकच मेडिसिन आहेत या गोष्टीवर, दॅट इज शेअर एव्हरीथिंग विथ युअर पॅरेंट्स. तुमच्या पॅरेंट्सशी प्रत्येक गोष्ट शेअर करायची, त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टीचं सोल्युशन असतं. सो बी फ्रेंडली विथ युअर पॅरेंट्स, शेअर एव्हरीथिंग विथ युअर पॅरेंट्स. दॅट इज द ओनली मेडिसिन ट्रीटमेंट ऑफ दिस अडोलसन्स ऑर डिसीज. सो नाव दिस इज, आपण या प्रत्येक जे अडोलसन्स टॉपिक आहेत त्यामधल्या प्रत्येक गोष्टी डिस्कस केल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल की आपण जेही आधीचे डिसीज बघितले त्या डिसीजसारखं या डिसीजमध्ये काहीच नाही, मोड ऑफ ट्रान्समिशन नाही किंवा साईन सिम्टम्स काहीच नाही, किंवा तुम्ही ब्लॅकबोर्डवर सुद्धा व्हाईट बोर्डवर सुद्धा काहीच असं सायकल किंवा असं काही शिकवलं नाही. या डिसीजमध्ये खूप रट्टा मारण्यासारखं किंवा खूप डोकं घासून अभ्यास करण्यासारखं काहीच नाही. जे तुम्ही फील करता, जे तुम्ही मीन्स तुमच्या पॅरेंट्स तुम्हाला जेही सांगत असते त्याच सगळ्या गोष्टी, दॅट इज अडोलसन्स. सो जे तुम्हाला एक वेळेस ते वाचून घ्या, सगळं तुम्हाला समजून जाईल. खूप इझी पार्ट आहे टेक्स्टबुकमध्ये मेन्शन, आणि आपण इथे सगळ्या गोष्टी डिस्कस केल्याच आहेत. सो दिस इज ऑल अबाउट अडोलसन्स टॉपिक. आता आपला जो काही नेक्स्ट असणार आहे त्यामध्ये आता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 2च पार्ट मेन्शन आपले राहिले आहे, दॅट इज ॲडिक्शन अँड ड्रग्स ॲब्यूज. ॲडिक्शन हा छोटा पार्ट आहे. ॲडिक्शन काय असतं काय नाही
तुम्हाला माहीत आहे त्यापासून दूर राहणंच दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कुठल्याच गोष्टीची ॲडिक्शन होऊ द्यायची नाही. आता ते काय काय असतं ते आपण बघू. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे दॅट इज ड्रग अब्यूज. त्यामध्ये 2-3 पार्ट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चर आजचं जे लेक्चर आहे ते बोर्ड्सच्या कंपॅरिझनमध्ये 1-2 मार्क्स जर विचारलंच काही तर येऊ शकतं. यानंतरचं जे लेक्चर असणार आहे ज्यामध्ये ॲडिक्शन अँड ड्रग्स ॲब्यूज आपण बघणार आहोत ते सुद्धा 1-2 मार्क्सचं मीन्स टॉपिक आहे तो. सो जे हे इम्पॉर्टंट पार्ट होते ते आधीच आपण कंप्लीट केलेले आहेत. हा आपला लास्ट सेकंड लेक्चर होतं. यानंतरचं जे हे लेक्चर असेल ते लास्ट लेक्चर असणार आपल्या ह्युमन हेल्थ अँड डिसीज या चॅप्टरचं. सो आजचं लेक्चर पण कंप्लीट बघून घ्या, रिवाईज करा आणि समजून घ्या. मेन इम्पॉर्टंट जे आहे ते तुम्ही समजून घ्या. दॅट इज मोर इम्पॉर्टंट अँड बी कनेक्टेड विथ युअर पॅरेंट्स. अँड नेक्स्ट जे लेक्चर असणार आहे आपलं ते लास्ट असेल. आणि आजचं जेही आहे ते रिवाईज करा. अँड थँक्यू फॉर टुडे. काही सजेशन असेल, काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू.